हॅलो एव्हरीवन, कशा आहात तुम्ही सगळे? आय होप की तुम्ही सगळे मस्त मजेत असाल. आमचा आज नाश्ता आहे बाहेरचा अगेन, बिकॉज आम्हाला आज थोडं बाहेर जायचं आहे. खूप महत्त्वाचं काम आहे. काय आहे ते तुमच्याशी पुढे शेअर करेल. आणि आम्ही सगळे मस्त रेडी झालो आहे. 10:30 झाले, 10ला निघायचं होतं पण बऱ्यापैकी उशीर झाला आहे. अव्यूचा नाश्ता इज ऑलरेडी डन. आता मम्मा खाणार. तुला देऊ का? अव्यूची आंघोळ पण झाली आहे छान छान. काय अव्यू? नो. सो स्टे कनेक्टेड. पुढे काय होते तुमच्याशी शेअर करते. कुठे चाललं अव्यू? तुझी स्ट्रेटनिंग डेली आता काही मीनिंग नाही. कुठे चाललंय? किती हॅपी अव्यू. बाहेर जायसाठी तर ऑलवेज हॅपी. प्रीतमचं असं मत आहे की माझी हेअर स्ट्रेटनिंग गेली पूर्ण, बट आय एम हॅपी बिकॉज आधीसाठी केस थोडे गळतात बट ना व्यवस्थित आहे, म्हणजे असं त्रासदायक नाही आहे. प्रेस करायचं सजेशन देतोय. ठीक आहे, करूया प्रेस. पेच करू, पेच. काय झालं? टॉप टॉप. अभि मी तिथी लावली होती, तू काढली का माझी तिथी? ए आवाज कमी कर. सी ABCDEFG. आज आम्ही निघालो आहे फ्लॅट बघायला. सगळ्यात पहिला फ्लॅट आम्ही बघितला तो होता बावधानचा, जो की मला प्रीतमला प्रचंड आवडला. आणि त्याचा हॉल पण खूप मस्त होता, छान बऱ्यापैकी मोठा होता. आणि आम्हाला डिसेंट साईजच फ्लॅट हवा आहे, असं खूप मोठं किंवा खूप छोटं असं नको आहे. ही छोटीशी बाल्कनी आहे, छोटी नाही, ओके साईजची आहे, पण मला असं वाटलं की त्याचा साईज अजून थोडा मोठा असता तर बेटर असतं. त्यानंतर एल साईजचा इथे छान असा किचन आहे, जो की मला प्रचंड आवडला, कारण मला एल साईजचाच किचन आवडतो. त्यावर भरपूर स्पेस मिळतो आणि असं पार्टिशन होतं. त्याचबरोबर इथे त्यांनी ड्राय बाल्कनीसुद्धा दिली आहे, जिथे त्यांनी सिंक दिला आहे. जर आपली मेड वगैरे भांडी घासायला येते तर तिच्यासाठी वेगळा कॉर्नर असं. त्यानंतर तिथे ना त्यांनी प्रॉपर असा स्पेस दिला आहे, जिथे तुम्ही वॉशिंग मशीनसुद्धा ठेवू शकता. आणि जिथे सिंक आहे ना त्याच्यावर तुम्ही कॅबिनेट्स वगैरे केलं तर तो सुद्धा स्पेस तुमचा युटिलाइज होईल. ॲज वेल एज त्यांनी किचन आणि ड्राय बाल्कनीच्या मध्ये ना मोठी अशी एक विंडो दिली आहे, जी की स्लायडिंग विंडो आहे, जी मला खूप छान वाटली, कारण त्यांनी एक रिच लुक येतो. त्याचबरोबर ना यांचे 2 बेडरूम्स आहे, कारण हे 2 BHK फ्लॅट आहे. हा छोटा बेडरूम आहे, ज्याला एक अटॅच छोटीशी बाल्कनी आहे. आणि हा मोठा बेडरूम आहे, ज्याला बाल्कनी नाही आहे पण मोठी विंडो आहे फॉर व्हेंटिलेशन. भरपूर सारे आज फ्लॅट्स बघितले, ज्यातले आम्हाला काही आवडले, काही नाही आवडले, काही बजेटमध्ये बसते आहे, काही नाही बसत आहे. नेगोशिएशन होईल असं बोलले आहे ते, बट आय डोंट नो किती होईल, काय होईल, कसं होईल म्हणजे ते आम्हीच करू. आणि प्रॉब्लेम इज दॅट की आता आम्ही पागल झालो आहे. आज आम्ही 4 फ्लॅट्स बघितले, ज्यातले 1-2 मला प्रचंड आवडले, पण ते बजेटमध्ये बसत नाही आहे. नेहमी असंच होतं. आधी आमचा काही बजेट होता, त्यानंतर आम्ही खूप जास्ती वाढवून ज्या लेवलपर्यंत येऊन पोहोचलो आहे, आता त्यातही मिळत नाही आहे. सो ट्रस्ट मी, आय फील मला काहीच नको आहे. नागपूर वापस जायचं आणि तिथे राहायचं. पण प्रीतम इज व्हेरी स्मार्ट. तो म्हणतो की नाही, एवढ्यात मिळणार नाही, आपल्याला एवढं करावंच लागेल वगैरे. सो आता बघूया. अजून आता जस्ट 1 वीक झालंय आम्ही बघतोय, म्हणजे 2च दिवस झाले. आता अजूनही आम्हाला भरपूर सारे जे फ्लॅट्स आहे ते बघायचे आहेत, म्हणजे 2-3 तर आमचे शेड्यूल्ड आहे. 2-3 आमचे शेड्यूल्ड आहे अजून नेक्स्ट वीकसाठी. आता जे आम्ही बघितलं ना त्यातलं मला 2 आवडले आणि प्रीतमला पण 2 आवडले. आणि एक बावधानचा होता आणि बाकीचे जे 2 आहे ते वाकडचे होते, प्रॉपर वाकडमधले. आणि म्हणजे कळत नाही आहे काय करायला पाहिजे, कसं नेगोशिएट करायचं, कारण ते लोक जी प्राईस सांगतात ना त्यानंतर आपल्याला आपली प्राईस सांगायला खरं तर लाज वाटते. बट चला, असो बघूया.
कसं काय होतं तुम्हाला पण सांगू आम्ही पुढे जाऊन की आम्ही कोणता बुक करतोय, आम्हाला कोणता आवडतोय. आता मी लगेच तुम्हाला सगळं काही असं शेअर करू शकत नाही, पण आम्ही बघतोय आता फ्लॅट आणि मनासारखं भेटलं तर लवकरात लवकर आपलं घर होईल. अदरवाईज काहीतरी चांगलं होईल फॉर शुअर. आणि माझ्या बाळाला झोप आली आहे, कारण मगाशी तो झोपलेला आणि मध्येच उठलेला, त्यांनी व्यवस्थित असं काही खाल्लं नाही आहे. बिस्किट चॉकलेट्सवर चाललंय. आज मॉर्निंगला प्रॉपर असा ब्रेकफास्ट केला होता आणि आता तो झोपतोय. चला तर आता मी तुम्हाला डायरेक्ट घरी जाऊन भेटते. आज संडे आहे, संडे मार्केट पण जायचं आहे, त्याचबरोबर थोडा किराणा पण आणायचा आहे, आणखी पण भरपूर सारी कामं आहे. अख्खा दिवस आमचा बाहेर जातोय आणि आय थिंक जे कोणी घर शोधत आहे त्यांच्याबरोबर पण सेम गोष्ट होत असेल, फॉर शुअर होत असेल. आणि खूप डिफिकल्ट आहे स्वतःचं घर विकत घेणं. जसं असतं ना की जागा घेतल्यावर घर बांधणं, कसं कसं बांधायचं, काय करायचं, आणि त्याच्यात खूप सारे कॉम्प्लिकेशन्स. सेम विथ द तुम्ही फ्लॅट बघत आहे तर सेम प्रॉब्लेम्स असतात, तुम्हाला खूप सारे बघावं लागते. त्यात तुम्हाला तुमच्या बजेटमध्ये तुमचा आवडीचा एरिया, तुमचा आवडीचा तुम्हाला हवं तेवढा स्पेस सगळं मिळणं लिटरली डिफिकल्ट आहे. बट ते शोधावं लागेल आणि बघूया कसं काय होते. आम्ही खूप असं लांब लांब चाललो आहे, म्हणजे आमच्या जे बजेटमध्ये आणि विथ द एरिया कनेक्टिव्हिटी अँड ऑल सगळं बघायचं आहे. बिकॉज प्रीतमचं हिंजवडीला ऑफिस आहे आणि असं होतं ना, आता तर त्याचं वर्क फ्रॉम होम आहे, पण इन बिटवीन त्याचं कधी काही प्रोजेक्ट नवीन आला, दुसरा आला, त्याला बोलावलं. सो या सगळ्या गोष्टी पण आम्हाला कन्सिडर करावं लागतंय. सो चला, स्टे कनेक्टेड. पुढे काय होते ते तुमच्याशी शेअर करते. मी आलो आहे आणि बघा आता यांची मस्ती सुरू आहे. मस्ती म्हणजे यांची बॅट बॉल खेळायचं चाललंय आणि आमच्या बाळाला आता मस्त असं बॉलिंग करता येतं. कमॉन अवयू, ये बात ये. अवयू कसं वाटलं? अवयूला बऱ्यापैकी गोष्टी समजायला लागल्या. 1 to 10 पर्यंत आम्ही दिवसभर बोलतो आणि ABCD बोलतो, ज्यातल्या मधले जे वर्ड्स आहे, अल्फाबेट्स आहे, ते आम्ही खाऊन घेतो. चला असो, आम्ही येऊन जस्ट 10 मिनटं झाले. मी अजून चेंज पण नाही केला आहे. हा पसारा तुम्हाला दिसत असेल, कारण मी सर्वात आधी लावला ते म्हणजे कुकर वरण भाताचा. आता याला व्हायला थोडा वेळ होता, म्हणून तेव्हापर्यंत भाजी बनवायला ठेवली, जे की मी आज आलू आणि याची भाजी करते आहे, वांग. त्यात मला टोमॅटो घालायचा होता आणि हा सुद्धा मी पहिल्यांदा माझ्या नेबरला मागितला आहे. सो चला, मी पटकन सगळं आवरते, त्यानंतर तुमच्याशी भेटते. त्यापूर्वी सांगते तुम्हाला, आजचा दिवस खूप चांगला पण होता, कारण भरपूर सारे प्रोजेक्ट्स बघायला मिळाले. ॲज वेल ॲज चॅलेंजिंग पण होता, कारण मार्केट व्हॅल्यू आम्हाला आता कळायला लागली आहे आणि मी प्रचंड थकली आहे. पण मला अजिबात थकवा येत नाही आहे. त्याचं रिझन असं आहे की डोक्यात सतत सुरू आहे, अवयूने काही खाल्लं नाही आहे, प्रीतम जेवला नाही आहे. सो आता मी आली, मी इवन चेंजसुद्धा नाही केलं आणि फक्त हातपाय धुतले आणि डायरेक्ट मी आता स्वयंपाकाला लागली आहे. चला, मी पटकन स्वयंपाक करते आणि त्यानंतर तुमच्याशी भेटते. तुम्हाला माझ्या किचनमध्ये प्रचंड पसारा दिसत असेल, कारण माझं असं होतं की आधी मला जेवण बनवायचं आहे, पसारा मी नंतर आवरत बसेल. आणि म्हणूनच पटापट जे काही मला भाजीसाठी कटिंग करायचं होतं ते करून घेतलं, भाजी बनवून घेतली. सोबतच मी इथे पीठही मळून घेते, कारण मला पटापट चपात्या पण करून घ्यायच्या आहे. माझं नेहमी असं असते, मी कुठेही बाहेर गेली आणि प्रीतमने आणि अभिने काही खाल्लं नाही ना, माझ्या डोक्यात सतत ते सुरू असते. आय डोंट नो की ते तुमच्याबरोबर पण होतं का. म्हणजे आपलं असं असतं की अरे यार, प्रीतम जेवला नाही आहे, मला त्याच्यासाठी हे बनवायचं आहे, मला त्याच्यासाठी ते बनवायचं आहे. ॲज वेल ॲज अवयू जेवला नाही. आज तर मी ड्रेसही चेंज नाही केला, डायरेक्ट हातपाय धुतले, देवाला नमस्कार. डायरेक्ट दुसऱ्या दिवशी मॉर्निंगला भेटते आहे, कारण काल आम्ही प्रचंड थकलो होतो. तिथनं आलो, त्यानंतर स्वयंपाक केला, जेवण केलं छान, आणि मग त्यानंतर थोडा टाईम स्पेंड केला, थोडाफार डिस्कशन केलं आणि मग आम्ही सगळे झोपलो. अवयू खूप त्रास देत होता रात्री, कारण ना त्याची चिडचिड होत होती. कधी कधी मुलांचं असते की ते दिवसभर फिरल्यानंतर ना त्यांची चिडचिड होते, तर अवयूची पण सेम चिडचिड होत होती आणि ते मला कळत होतं, कारण आम्ही कंटिन्यू फिरलो होतो. पण रस्त्याने तो झोपलाही होता येतपर्यंत, म्हणजे 1 ते 1.5 तास त्यांनी झोप घेतली होती आणि त्यामुळेच मग तो ना रात्री झोपायला कंटाळा करत होता. तर ठीक आहे, तरीसुद्धा तो काहीतरी 1:30च्या दरम्यान वगैरे झोपला. पण कधी कधी असं असतं की आपणही थकलो असतो आणि आपल्याला प्रचंड झोप असते डोळ्यात आणि बाळ झोपत नाही, त्यावेळेस आपलीही खूप चिडचिड होते आणि माझी सुद्धा काल तशीच होत होती.
बट ठीक आहे, आता थोड्याफार काही गोष्टींसाठी कॉम्प्रोमाइज करावंच लागणार आहे आणि तसंच काहीचं आमचं चाललं आहे. सो मला तुम्हाला सांगायचं होतं की आता आम्ही राहायला ना लोहगावला आहे, लोहेगाव, जे की एअरपोर्टपासून काहीतरी 5-5.5 किलोमीटर आहे आणि आम्ही हा एरिया सोडून एक्झॅक्ट अपोजिट एरियाला चाललो आहे. त्यामुळे आम्हाला एवढा जास्त डिस्टन्स रोज म्हणजे विकेंडला कवर करावं लागणार आहे. प्रीतमचं ऑफिस हिंजवडीला असल्यामुळे ना इथनं त्याला भरपूर लांब पडतं. बाय द वे त्याचं वर्क फ्रॉम होम चाललं आहे, बट त्याचा प्रोजेक्ट कधी चेंज होईल, कधी त्याला ऑफिसला बोलवेल वी नेवर नो. आणि यापूर्वी पण त्याला एखाद वीक ऑफिसला बोलावलं होतं, म्हणजे अल्टरनेट पण ऑलरेडी सुरू झालं आहे आणि ऑफिसला सुद्धा बोलावलं आहे, म्हणजे तेच अल्टरनेटली. बट त्याचं असं होतं ना, इथनं त्याला जायला 36 किलोमीटर्स, यायला 36 किलोमीटर्स आणि तेही ऑफिस आवर्स जे असते आपले 9 to 6. तर तुम्ही समजू शकता ट्रॅफिक किती असेल. म्हणजे आता आम्ही सॅटर्डे संडे चाललो आहे तर आम्हाला 1.5 तास लागतो आहे. त्याला लिटरली 2-2 तास जायला, 2 तास यायला, 2 तास, कधी कधी 2.5 तास पण लागायचे जेव्हा पावसाळ्यात त्याचं जॉईनिंग झालं होतं तेव्हा. सो ते सगळं ना मला नको आहे. नको आहे म्हणण्यापेक्षा एवढं स्ट्रगल का करायचं आहे. आणि एक ना आपलंही जीव असतं की अरे अजून आला नाही, 2 तास झाले निघून, आला नाही, फोनही तो उचलू शकत नाही बिकॉज तो ट्रॅव्हलिंगमध्ये असतो आणि इथनं मेट्रो कनेक्टिव्हिटी 0 आहे, काहीच अवेलेबल नाही आहे. बसने वगैरे तर जाऊच शकत नाही. म्हणजे तुम्ही समजा स्वतःच्या टू व्हीलरनी 2 तास लागत आहे, म्हणजे किती दूर आहे ते. सो हे सगळं अवॉइड करायसाठी आम्ही तिकडला एरिया बघतो आहे. आधी आम्ही वाकड बघितलं, म्हणजे थोडंफार काल एक्सप्लोअर केलं, सोबतच एक बावधानचा पण बघितला. बावधानपासनं पण ऑलमोस्ट 25 किलोमीटर आहे. सो तो एक माझ्या डोक्यात पॉईंट आहे की अरे 25 किलोमीटर अजूनही आहे, जो आम्हाला आवडला होता. अँड सेकंड थिंग, वाकडपासनं विच इज अप्रॉक्सिमेट 10 किलोमीटर्स, 10-9 किलोमीटर्स. बट ऑनेस्टली वाकड एरिया मला खूप रशी वाटला. बट ठीक आहे, अजूनही तिथे काही प्रोजेक्ट्स आहे ते आपण बघू शकतो. होऊ शकते तिकडे थोडंफार पीसफुल एरिया असेल, कारण प्रीतमचं आधीपासून थोडंसं सायलेंट स्वभाव आहे आणि त्याला पीसफुल गोष्टी जास्ती आवडतात. म्हणजे निवांत बसायचं, ग्रीनरी बघायची, किंवा त्याला त्याचा वेळ जास्ती लागतो ॲज कम्पेअर्ड टू रश. म्हणजे तो लोकांबरोबर इंटरॅक्ट होण्यापेक्षा स्वतःबरोबर टाईम स्पेंड जास्ती प्रेफर करतो, विच इज अ गुड थिंग. मला पण ती गोष्ट आवडते. कधी कधी होतं किंवा नाही, लोकांमध्ये पण भेट, मित्रांशी जा, इकडे जा, तिकडे जा. बट ही इज अ लिटरली फॅमिली पर्सन. त्याला फक्त माझा मुलगा, माझी बायको एवढंच असते त्याचं, आणि जास्ती फ्रेंड्समध्ये पण तो जात नाही. म्हणून आम्ही सुद्धा तसंच बघतो आहे की म्हणजे माझं पर्सनल असं आहे की माझं जे काही आहे ते यूट्यूब, इंस्टाग्राम मी करणार आहे, घरूनच करणार आहे. सो मला सुद्धा पीसफुल मिळालं तर इज वेल अँड गुड. माझ्या व्हॉइस ओव्हरला प्रॉब्लेम होणार नाही. आता आम्ही जिथे राहतो आहे तिथे जेव्हा कधी मी व्हॉइस ओव्हर करायला बसते ना, कंटिन्यू प्लेन्सचा आवाज येतो बिकॉज इथनं एअरपोर्ट जवळ आहे. सो तो एक इश्यू आहे. बट ठीक आहे, आता असं काही नाही आमचं की रश नको, हे नको. बट आता आम्हाला फ्लॅटही आवडला पाहिजे ॲज वेल ॲज एरियाही आवडला पाहिजे. म्हणजे असतं आपलं थोडंफार की चांगल्या एरियामध्ये असलं की आपण आपलं बाळ पण आता मोठं होतं आहे, सो त्याला पण चांगले लोक भेटावे, तो पण चांगल्या गोष्टींमध्ये असावं, असं सगळेच आईवडिलांचं असेल फॉर शुअर. आणि आमचंही तसंच काही आहे. बानेर आणि बालेवाडी आम्ही अफोर्डच करू शकत नाही आहे बिकॉज दॅट इज इन CR. म्हणजे तुम्ही 2 BHK पण बघताय तर तुम्हाला CRच्या खाली मिळणारच नाही. आणि तेही 1 CR पण नाही, 1.5, 1.30 असं त्यांचं चाललं आहे तिकडे. सो तिकडे शक्यच नाही. माझं पर्सनल होतं की मला बालेवाडी बानेरपर्यंत जायचं आहे, त्याच्या पुढे नाही जायचं आहे. बट आता ऑप्शन PMCमध्ये जे येतं ते CRमध्येच आहे. एक बावधान आम्हाला आहे अजूनही, म्हणजे जो थोडाफार डेव्हलपिंगमध्ये आहे, नॉट एक्झॅक्ट डेव्हलप्ड एरिया. बट द कॉस्ट इज ऑल्सो इन अप्रॉक्सिमेट ऑर अराउंड CR. सो दॅट इज नॉट पॉसिबल फॉर अस बिकॉज आमच्याकडे अर्निंग करणारा एकच माणूस आहे आणि माझं अजून अर्निंग सुरू नाही झालं आहे. माझं होतं जॉब करू, बट नाही माझं मन करत आहे अवयूला सोडून जायचं. आमचं त्यावरही डिस्कशन झालं की मी जाईल ऑफिस आणि माझं मन तिथे नाही लागणार तर काहीच मिनिंग नाही त्या गोष्टीला. सो ठीक आहे, थोडा वेळ लागेल, घर व्हायला वेळ लागेल, इट्स ओके. बट ॲज वेल ॲज माझं बाळ ग्रो होत आहे, तो थोडा ग्रो झाला, थोडं फार अजून त्याला कळायला लागलं. सो मी थोडंसं पुढे जाऊ शकेल, त्यात काहीच डाऊट नाही.
सो असं काहीसं झालं आहे, म्हणून आमचं एवढं ट्रॅव्हलिंग होतं आहे. अदरवाईज तुम्हाला वाटेल एवढे लांब लांब कुठे चाललं आहे बघायला वगैरे. आणि जसं आता मुंबईचं ट्रॅफिक व्हायला होतं ना, तसंच आता पुण्याचं सुद्धा व्हायला लागलं आहे. कारण तिकडे जो रश चालला आहे तोच रश इकडे पण येतो आहे, जो काही विदर्भाचा आहे कुठलाही आहे तो. आणि आम्ही सुद्धा विदर्भातूनच आलो आहे. सो आय कॅन अंडरस्टँड. इथे IT हब्स जास्ती आहे, सो इथे एक्सप्लोअर करायला जास्ती आहे, अपॉर्च्युनिटीज जास्ती आहे. सो म्हणून आणि बघूया अजूनही काही पुढच्या विकेंडसाठी प्लॅन्स आहेत, अपॉइंटमेंट्स घेतले आहे आम्ही. पण एक असतं जे आपल्याला पहिले आवडतं तेच आपल्याला शेवटपर्यंत डोक्यात मनात असतं. आणि आम्हाला लोकेशन एक चांगलं मिळालं आहे. आम्हाला फ्लॅट डिसेंट साईजचा मिळाला आहे, नॉट टू बिग नॉट टू स्मॉल. त्यामुळे आम्हाला तो आवडला आहे. लोकेशन वाईज इज वेल अँड गुड. सो बघूया. मला फक्त तिथे ना जवळपास मार्केट नाही मिळाला, म्हणून तो मला एक फक्त निगेटिव्ह पॉईंट वाटतो आहे. त्याचं रिझन असं आहे की प्रीतम ऑफिसचं काम करतो आणि कधीतरी मला काही लागलं तर मी पटकन खालून जाऊन घेऊन येते. पण तिकडे तसं नाही करता येणार मला. म्हणजे लगेच जाऊन घेऊन यायचं किंवा थोडंसं मार्केट एक्सप्लोअर करायचं, भाज्या घेऊन यायचं वगैरे, ते मला तिथे थोडं डिफिकल्ट वाटतं. पण हां, विकेंडला जाऊन आपण घेऊन येऊ शकतो, तेही शक्य आहे. म्हणजे मार्केट व्हायला कुठे ना कुठे तिथे सुद्धा वेळ लागेल, जो आम्हाला एरिया आवडला आहे. सो ते आमचा एक शॉर्टलिस्ट झाला आहे तो ऑलरेडी. परत आम्ही एकदा विकेंडला जाऊन येणार आहे. सो बघूया आता हे 4पैकी कोणती ती प्रॉपर्टी आहे ते सुद्धा तुम्हाला मी येणाऱ्या व्लॉग्समध्ये सांगणार आहे. सो स्टे कनेक्टेड. आणि आजचा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की चॅनलला सबस्क्राईब करून जा. चला तर आजचा हे व्हिडिओ मी इथेच एंड करते. नेक्स्ट व्हिडिओमध्ये आपलं उद्या मंडे आहे, सो आपलं जे डेली रुटीन राहील तेच राहील. आणि उद्या पण तुमच्याशी काय काय शेअर करता येईल ते सुद्धा तुमच्याशी उद्याच्या ब्लॉगमध्ये शेअर करते. सो डोंट फॉरगेट टू सबस्क्राईब माय चॅनल. आवडत असेल तर लाईकसुद्धा करा आणि भेटूया लवकरच. तेव्हापर्यंत बाय.